बातमी नागपूरमधली सर्वोच्च न्यायालयाने नागपूरच्या फुटाळा तलावाला वेटलँड म्हणजेच पाणथळ जमीन मानायला नकार दिला आणि त्यामुळे तलावामध्ये नागपूर सुधार प्रन्यास म्हणजेच एनआयटी द्वारे काही तात्पुरते स्ट्रक्चर्स उभारून सुरू करण्यात आलेलं कारंजे आणि इतर विकास कामांचा मार्ग आता मोकळा झालाय। दरम्यान फुटाळा तलाव वेटलँड म्हणजेच पाणथळ जमीन असून 2017च्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं विकास काम करणं पर्यावरणीय नियमांचा उल्लंघन असल्याचा दावा याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला होता। नागपूर शहराच्या पर्यटनामध्ये भर टाकणारा फुटाळा तलाव येथील म्युझिकल फाउंटन प्रकल्प हा मध्यंतरी वादांमध्ये सापडलेला होता आणि न्यायालयीन लढाईमध्ये कुठेतरी मागच्या 3 वर्षापासून आपण बघू शकतो की हा प्रकल्प बंद होता। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पाला घेऊन काही पर्यावरणवादी संस्था या न्यायालयामध्ये गेलेल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की कुठेतरी 2017चा जो पर्यावरण सुरक्षा कायदा आहे त्याचं या कन्स्ट्रक्शनमुळे उल्लंघन होत आहे। नागपूरचा जो फुटाळा तलाव आहे हा एक वेटलँड आहे। वेटलँडमध्ये अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन करता येत नाही। आपण बघू शकतो की फुटाळा तलावाचा या परिसरामध्ये पूर्णतः हा प्रकल्प तयार होऊन पूर्ण झालेला होता आणि जस्ट याचे शो सुरू होणार होते त्याच काळामध्ये कुठेतरी याच्या बांधकामावर न्यायालयाच्या आदेशाने बंदी दिली होती। नागपूर खंडपीठाने तशा प्रकारचे आदेश दिलेले होते। मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला या सर्व प्रकल्पाला घेऊन की फुटाळा तलाव हा वेटलँड नसल्याचं न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि याच्या बांधकामामुळे कुठेतरी जे पर्यावरण संरक्षण कायदा आहे त्याचं कुठेही उल्लंघन होत नाही असं देखील न्यायालयाचं म्हणणं आहे। जर या प्रकल्पाच्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्पाचं तर नुकसान झालेलंच आहे, सोबतच एक घाणीचं साम्राज्य देखील पसरल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र आजच्या न्यायालयाच्या निर्णयाने परत हा प्रकल्प सुरू होईल याची प्रतीक्षा संपूर्ण नागपूरकर करत होते आणि एक कुठेतरी नागपूरकरांसाठी हा आनंदाचा निर्णय असंच नागपूरकरांकडनं बोललं जात आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।